कथेचं नाव लिटरोपॅथी. लेखक डॉक्टर वसंत वराड पांडे. एक साधा योगायोग. कधी स्वप्नात सुद्धा माझ्या मनात विचार आला नव्हता की मी समाजात प्रतिष्ठा लाभलेली प्राध्यापकाची नोकरी सोडून देईन आणि या वेगळ्याच मार्गाला लागेन म्हणून. पण तसं घडून आलंय खरं. आज एक सुप्रसिद्ध लिटरोपॅथ किंवा वाङ्मयोपचारक म्हणून मला समाजात मानमान्यता लाभली आहे. एका नव्याच उपचार पद्धतीचा जनक म्हणून साऱ्या जगात मी प्रसिद्ध झालोय. कधीच नियमितपणे पगार मिळत नसल्यामुळे जगाच्या बाजारात प्रतिष्ठाहीन झालेल्या पण तरीही प्रतिष्ठा असलेल्या प्राध्यापकीय व्यवसायाचा त्याग करून खोऱ्यानं पैसा देत असलेल्या लिटरोपॅथीचा डॉक्टर म्हणून सुप्रतिष्ठित झालोय. कधीकधी माझं मला देखील हे खरं वाटत नाही. वास्तविक मराठी विषयाचा मी एक साधा प्राध्यापक. मराठी भाषेचं आणि वाङ्मयाचं ज्यांना प्राथमिक ज्ञानही नाही अशांना मराठी शिकवणं किंवा शिकवण्याचं नाटक करणं हा माझा पोटापाण्याचा व्यवसाय. चुकून प्रबंध लिहिला अन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळाली. इतर सारेच करतात त्याप्रमाणे मीही मोठ्या ठळक अक्षरात माझ्या नावापुढे डॉ असं उपपद लावलेली नामपाटी चितार ओळीतून रंगवून आणून घराच्या दर्शनी भागावर टांगून दिली. मला नेहमी हाक मारणाऱ्या परिचितांना हाक मारतेवेळी त्यांनी मला डॉक्टर साहेब म्हणूनच संबोधलं पाहिजे असंही क्वचित गमतीच्या नावाखाली अन क्वचित गंभीरपणानं सुचवूनही ठेवलं. सुरुवातीला अपरिचयामुळं कानाला विचित्र वाटणारी डॉक्टर ही हाक सरावानं सुखकर वाटू लागली. साऱ्या वेटाळात ओळखीच्या लोकांप्रमाणेच बिनओळखीच्या लोकात सुद्धा मी डॉक्टर म्हणून माहितीचा झालो. डॉक्टर हा शब्द तसा फार फसवा आहे, कारण त्याच्या फसवेपणाचा प्रत्यय मलाही आला. रात्री 1:30-2चा सुमार असावा. गाढ झोपेवर स्वप्नाची साय हळूहळू धरू लागली होती आणि एवढ्यात हाक आली, डॉक्टर, अहो डॉक्टर साहेब. सौभाग्यवतीनं खडबडून उठून दार उघडलं. कोण आहे? डॉक्टर साहेब आहेत का? आहेत. आपण कोण? मी इथंच 2 घरं पलीकडे राहतो. परवाच राहायला आलो, पण धाकट्या मुलीला रात्री एकाएकी टेम्परेचर चढून आलं. जीव घाबरायला लागला. जवळपास अजून ओळखीचं कुणी नाही. डॉक्टर साहेब इथं राहतात हे कानावर आलं होतं म्हणून धावपळत आलो. तो एका श्वासात बोलला. मी अर्धवट जागा झालो होतो. त्या दोघांचं बोलणं ऐकत पडून होतो. तेवढ्यात सौभाग्यवती उत्तरली, आपण समजता तसे काही डॉक्टर नाहीत ते. मग? त्याच्या चित्कारात विलक्षण विस्मय होता. हे वाङ्मयाचे डॉक्टर आहेत. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, PhD. अरे रे, अरे रे हा शब्द त्यानं आम्हाला विनाकारण रात्री त्रास दिल्याच्या दिलगिरीनं उच्चारला, की आता कुठं आणखी जावं या चिंतेनं उच्चारला, की वाङ्मयाचा डॉक्टर ही पद्धतीच त्याला करुणास्पद वाटल्या कारणानं उच्चारला कुणास ठाऊक. पण त्याने माझी झोप पार उडाली हे मात्र खरं. विचार करू लागलो. डॉक्टर ही उपाधी रोगनिवारण करण्याच्या व्यवसायाशी निगडीत झालेली आहे. वैद्य असो वा हकीम असो वा कंपाऊंडर असो, गरजू व्यक्ती जेव्हा डॉक्टर म्हणून त्यांना संबोधते तेव्हा त्या संबोधनामागे अपार आदर दडलेला असतो. जो रोगनिवारक नाही त्याला डॉक्टर म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मी डॉक्टर स्वतःला म्हणवतो, पण डॉक्टर या उपाधीमुळे पाहणाऱ्याची दिशाभूल करतो हे योग्य आहे का? रात्री बेरात्री अत्यंत आशेनं माझ्याकडे मी डॉक्टर आहे समजून धाव घेणाऱ्या गरजूंना मी तर डॉक्टर नाही हे सांगून मनस्ताप देणं नैतिकदृष्ट्या निश्चितच क्षम्य नव्हतं. विचारांच्या अशा आवर्तात मन भ्रमत असतानाच मला लिटरोपॅथीचा साक्षात्कार झाला. वाङ्मयोपचारानं रोगहरण करता येईल अशी मला प्रेरणा झाली आणि मी ताडकन उठलो. अर्धजागृत अवस्थेत मनाला जे जे जाणवून गेलं ते सगळं टिपून काढलं. पहाटेचा प्रकाश आभाळातून उतरून धरणीवर आपली तेजस्वी पावलं उमटवू लागला होता. त्याच शुभवेळी या विश्वात लिटरोपॅथी या नवीन क्रांतिकारक उपचार पद्धतीचा जन्म झालेला होता. लिटरोपॅथी, लिटरेचरच्या माध्यमातून रोग निवारण करण्याची पद्धती. अशा नाविन्यपूर्ण अन क्रांतिकारक रोगोपचार पद्धतीचे आपण जनक आहोत यावर माझाच विश्वास बसेना. अगदी युरेका युरेका असं ओरडत विवस्त्र पळायचं तेवढं बाकी राहिलं होतं. आनंद मात्र त्याच रीतीचा झालेला होता.
या उपचार पद्धतीला शास्त्रीय बैठक देणं, कोणत्या रोगावर कोणत्या वाङ्मयाचा आणि किती उपचार करावा याची साधारण नोंद ठेवणं, हे अन्य अनुषंगिक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. त्या दृष्टीनं मी वाचनही करीत होतो. विषयानुसार टिपणं घेत होतो. मनोविश्लेषण शास्त्राच्या आधारे विविध वाङ्मय प्रकारांच्या मानसिक परिणामांचा अंदाज घेत होतो. एक सर्वस्वी नवच शास्त्र आकाराला येत होतं आणि या नवीन शास्त्राचा विधाता म्हणून मीच माझ्यावर खुश होतो. काही निष्कर्ष मनाशी निश्चित केले होते. वाङ्मयातील विशिष्ट वर्णयोजना, रसाविर्भाव, त्या त्या रसाचा मनावर होणारा परिणाम, या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास करून मी लिटरोपॅथीला भरभक्कम शास्त्रीय आधार दिला आणि प्रत्यक्षात या उपचार पद्धतीचा वापर करण्याची संधी शोधू लागलो. सुदैवानं ती संधी लवकरच मिळाली. माझे मित्र प्राध्यापक सूर्यवंशी जरा सचिंत दिसले म्हणून चौकशी केली. मला विश्वासात घेऊन त्यांनी हकीकत सांगितली ती अशी. ते म्हणाले, डॉक्टर साहेब, प्रश्न नाजूक आहे, तुम्हाला म्हणून सांगतो. सांगा, मी कुठेच बोलणार नाही. ती खात्री असल्यामुळंच मी बोलतोय. झालं काय, आमची अलका म्हणजे सर्वात मोठी मुलगी? होय, यंदा सेकंड इयरला आहे. रोज रात्री ती विचित्र बडबडते. हे काय गडे, नको ना त्रास देऊस, इश्श, अशासारखे शब्द बडबडताना ऐकून आमची झोप उडाली. खाण्यावर तिचं लक्ष नाही. कॉलेजमध्ये कुणाच्या प्रेमाबिमात पडली की काय ही कार्टी, कुणास ठाऊक. ही माझ्यावर ओरडते. कॉलेजमध्ये अलकीवर जरा नजर ठेवा म्हटलं तर तेही होत नाही तुमच्यानं. काय करावं कळत नाही. प्राध्यापकांचा हताश चेहरा पाहून मी कळवळलो. विचारलं, कुणाला दाखवलं का तिला? कुणाला दाखवणार? ताप नाही की खोकला नाही, दिवसभर मजेत दिसते, अभ्यास करते. डॉक्टरला दाखवलं, म्हणतात सर्व ठीक आहे, डोंट वरी. तुमची हरकत नसेल तर एक कराल? सांगा डॉक्टर. म्हणाल ते करायला तयार आहे मी. अलकाला घेऊन माझ्याकडे या. आपण तिला लिटरोपॅथीची ट्रीटमेंट देऊ. प्राध्यापक नुसते बघतच राहिले. ही कोणती ट्रीटमेंट ते त्यांना कळेना. मी हसलो. म्हटलं, प्राध्यापक, माझा ऐका, अलकाला घेऊन या. शी विल बी ऑल राईट विदिन अ फोर्टनाईट. हे इतकं निश्चित विधान मी कशाच्या आधारावर केलं होतं हे मलाही कळलं नाही. तसा मी काही एक अंदाज केला होता, त्यामुळे बोलून गेलो. प्राध्यापक सूर्यवंशी अलकासह आले. त्यांना बाहेर बसवून मी अलकाला घेऊन आत गेलो. तिच्याशी सहज गप्पा गोष्टी केल्या. वाङ्मयाची चर्चा केली. कोणते साहित्यिक आवडतात म्हणून विचारलं. तिच्या वाचनाचा आवाका जाणून घेतला. ती बोलत होती आणि मी टिपणं घेत होतो. तिच्या रोगनिदानासाठी हे सारं आवश्यक होतंच. पहिला बुजरेपणा संपला आणि मग ती मोकळेपणानं बोलायला लागली. तेव्हाच मी निदान केलं. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवून असलेली अलका ग्रंथनिर्मित प्रीतिविकाराच्या अधीन झालेली होती. प्राध्यापक नासी फडके, चंद्रकांत काकोडकर या लेखकांच्या प्रीतिकथा तिनं वाचून काढल्या होत्या. अप्रगट मनाच्या पातळीवर ती त्या कथातील नायिकांचं प्रीतिजीवन जगत होती. लिटरोपॅथीचं एक आहे, रोगनिदान निश्चिती झाली की विपरीत वाचन पद्धतीचा अवलंब करून रोगाचं उपशमन करणं सोपं जातं. मी इथंही नेमकं तेच केलं. कादंबरी हा तिचा प्रिय साहित्य प्रकार असल्यानं तिला मी सध्याचं वाचन बंद करून काही विशिष्ट लेखकांच्या कादंबऱ्या तिनं वाचाव्यात असं सुचवलं. मात्र हे सुचवताना वा एकंदर तिच्याशी बोलताना तिच्यावरील वाङ्मयोपचाराची ही खटपट आहे असं तिला मुळीच भासणार नाही याची दक्षता मी घेतली होती. प्रत्येक लिटरोपॅथने ही दक्षता घ्यायलाच पाहिजे, कारण लिटरोपॅथीचा उपचार हा पेशंटनं स्वतःहून स्वीकारणं अधिक परिणामकारक असतं. मी तिला म्हणालो, अलका, तुझं वाचन चांगलं आहे पण त्याला शिस्त नाही. अय्या, म्हणजे काय? म्हणजे असं की विशिष्ट ग्रंथकारांचंच वाचन तू करतेस, त्यामुळं त्या वाचनाला एकमितीय स्वरूप आलंय. तू जर तुझ्या वाचन कक्षा विस्तारल्या तर तुझ्या ठिकाणी अधिक प्रगल्भता येईल. ती खुश झाली. म्हणाली, सांगा, मी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे वाचन करीन. मी तिला डॉक्टर केतकरांची गोंडवनातील प्रियंवदा
अर्थात घरकुट्टे घराण्याचा इतिहास आणि वाम जोशांची रागिणी अर्थात काव्यशास्त्र विनोद ही पुस्तकं वाचायला सांगितली. या पुस्तकांवर आपण 15 दिवसांनी चर्चा करू असंही सांगितलं. ती खुश होऊन निघून गेली. 10व्याच दिवशी प्राध्यापक सूर्यवंशी स्वतःहून मला सांगू लागले, डॉक्टर, मला तुमचे आभार मानायचेत. कशाबद्दल? अलका आता अजिबात बडबडत नाहीये. आमची फार मोठी काळजी दूर झालीये डॉक्टर साहेब. यानंतर माझ्याबद्दल त्यांनी अजून काही जणांना सांगितलं अन माझी कीर्ती लिटरोपॅथ म्हणून सूर्यवंशींमुळे वाढली. हळूहळू कॉलेज अन प्रॅक्टिस या 2 गोष्टी सांभाळणं मला जड जायला लागलं. प्रॅक्टिसचा वाढता व्याप मला आनंदित करीत असतानाच त्रासदायकही ठरत होता. शेवटी प्राध्यापकीचा राजीनामा दिला अन लिटरोपॅथीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. गेल्या 1.5-2 वर्षात मी यशस्वीपणे ट्रीट केलेल्या अशा शेकडो केसेसची उदाहरणं इथं सहज देता येतील. अर्थात तसं करणं योग्य नव्हे हे खरं, तरी पण काही नमुनेदार आणि ठळक अशा केसेसचा उल्लेख केल्या वाचून राहवत नाही. मिसेस इंदिराबाई नाटेकर यांची केस मोठी गमतीची होती. बाई रूपवान होती. मिस्टर नाटेकरांनी त्यांच्या रूपामुळेच त्यांना पसंत केलं होतं. पण लग्न झालं आणि नाटेकरांची झोप उडाली. यौवनानं मुसमुसलेली रूपसुंदर पत्नी शेजारी असल्यानं झोप उडाली असं नव्हे, तर तिच्या जबरदस्त वाचन वेडामुळं त्यांची झोप उडाली. ज्यावेळी लाईट बंद करायला हवा नेमका त्याच वेळी बाई ढणढण लाईट जाळायची आणि वाचत बसायची. आपलं वाचन अप टू डेट आहे याचा बाईंना विलक्षण अभिमान होता आणि त्यासाठी सतत हाती लागेल ते पुस्तक वाचून काढण्याची त्यांची धडपड होती. स्वाभाविकच मिस्टर नाटेकरांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायचं. धड स्वयंपाकात लक्ष नाही की वाढण्यात नाही. मिस्टर नाटेकर कंटाळले, पण बोलण्याची सोय नव्हती. शेवटी प्राध्यापक सूर्यवंशींच्या सूचनेवरून मिस्टर नाटेकर माझ्याकडे आले. सगळा इतिहास कळला. मी त्यांना आश्वासन दिलं. एक दिवस एकाएकी कोणतीही पूर्वसूचना न देता मी मिस्टर नाटेकरांकडे गेलो. त्यांनी स्वागत केलं. मिसेसशी परिचय करून दिला. बरं का इंदू, हे मराठीचे प्राध्यापक आहेत बरं का. यांचं वाचन इतकं जबरदस्त आहे की तुलाही नवल वाटेल. अय्या खरंच? हातातलं पुस्तक मिटून तिनं विचारलं. छे, कसलं काय? मी खोटा विनय दाखवला. तिला संशय येऊ न देता तिचा अहंकार फुलवीत म्हणालो, खरं म्हणजे तुमच्या वाचनापुढे काहीच नव्हे माझं वाचन. मिस्टर नाटेकर नेहमी तारीफ करतात तुमच्या व्यासंगशील वृत्तीची, म्हणून मुद्दाम भेटायला ओळख करून घ्यायला आलोय. ती सुखावली. सध्या काय वाचता आहात? ठरवून असं मी वाचत नाही. मिळेल ते पुस्तक वाचते. फडके, खांडेकर, माडखोलकर, पेंडसे, दळवी, तेंडुलकर, खानोलकर जवळजवळ सारे वाचून काढलेत. झिवागो वाचलीत? तुमचं वाचन अप टू डेट असतं म्हणून विचारतो. ती गडबडली. हा कुठला लेखक? लेखक नव्हे, डॉक्टर झिवागो ही कादंबरी आहे. नोबेल प्राइज मिळालेली. फार सुंदर आहे म्हणतात. मला वाचायची पण कुठंच मिळाली नाही. म्हटलं तुम्हाला वाचनाचा छंद आहे, तुमच्याकडे असेल तर मागावी. नंतर जुजबी काहीतरी बोलून मी परतलो. मला खात्री होती मिसेस नाटेकर नवऱ्याला डॉक्टर झिवागो आणण्यासाठी भाग पाडतील. अगदी तसंच झालं. अर्थात नाटेकर माझ्याकडे आले. माझ्याजवळ पुस्तक होतंच. ताबडतोब त्यांना दिलं. मिसेस नाटेकरांनी झडप घालूनच ते पुस्तक हाती घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. 8 दिवसांनी मिस्टर नाटेकर हसरी मुद्रा अन पैशाचं लठ्ठ पाकिट घेऊन उपचार केंद्रावर आले. मी त्यांना पाहताच हसलो. म्हणालो, हॅलो मिस्टर नाटेकर, काय म्हणतो आमचा पेशंट? पेशंट इज परफेक्टली ऑल राईट. वाचून झालं ना पुस्तक? नाटेकर गडगडून हसले. कसलं वाचून होतंय पुस्तक डॉक्टर? ते पुस्तक हाती घेतल्यानंतर 1-1.5 तासातच तिचं डोकं दुखायला लागलं. समोर पुस्तक धरलं की तिला मळमळायला होतंय. नक्की वाचनानंच मळमळायला होतंय ना नाटेकर, की काही दुसरं कारण झालंय? नाही, नुकतंच तुमचं लग्न झालंय म्हणून विचारतो. नाटेकर लाजतच हसले. डॉक्टर, इंदूनं पुस्तक बाजूला टाकलंय. म्हणाली, परत करून ये. मला वाचायला जमायचं नाही. अहो, छापील मजकूर बघितला की तिला गरगरल्यासारखं वाटतंय आजकाल.
स्वयंपाक घरकाम इकडं लक्ष वळलंय सध्या. म्हणजे आता काही तक्रार नाही ना? अगदी नाही. मग ठीक आहे. मी डॉक्टर झिवागो परत घेऊन म्हणालो, नाहीतर एक असू द्या अडीअडचणीसाठी. मी उठलो अन पु. य. देशपांडे यांचं अमृतानुभव रसरहस्य हे पुस्तक त्यांच्या स्वाधीन केलं. पण या पुस्तकाचं कामच पडलं नाही. पहिल्याच उपचारात मिसेस नाटेकरांचं वाचन वेळ दूर झालं होतं. अशीच एक विचित्र केस मिस्टर व्यंकटेश्वरन यांची. 60च्या घरात आलेला अन 4 पोरांचा बाप असलेला हा सद्गृहस्थ आपलं वार्धक्य नाकारून केसांना कलप लावायचा अन रस्त्यावरून येणा जाणाऱ्या तरुण मुलींकडे सारखं बघत राहायचा. व्यंकटेश्वरनची पत्नी पतीच्या या चाळ्यांनी त्रस्त होऊन गेली होती. त्याच्या बरोबरीनं फिरायला जाणं देखील तिला प्राणसंकट वाटायचं. माझं नाव त्यांना कळलं ते मिस्टर नाटेकरांकडूनच. त्या आल्या. काहीही हातचं राखून न ठेवता त्यांनी सगळं मला कथन केलं. ही केस थोडी वेगळीच होती. समाजात उघड्या डोळ्यांनी फिरण्याची संधी मिळाल्यामुळंच व्यंकटेश्वर हे चाळे करू शकत यात नवल नव्हतं. त्यांचं हे फिरणं बंद होणं इथं आवश्यक होतं. मी त्यांना माझ्या सेंटरमध्ये इंडोर पेशंट म्हणून ॲडमिट केलं. स्वतःच्या शरीराला कुरवाळणाऱ्या या पेशंटची मनोवृत्ती बदलणं हे या केसमध्ये महत्त्वाचं होतं. मी सेंटरमधली सर्वात वृद्ध अन दिसायला सुंदर नसणारी परिचारिका व्यंकटेश्वरांच्या सतत सेवेत राहील अशी योजना केली. आणि त्याचबरोबर मानवी शरीराच्या नश्वर स्वरूपाविषयी भारतीय तत्त्वज्ञानपर ग्रंथातील संस्कृत उतारे इंग्रजी भाषांतरासह सतत त्यांच्या कानावर पडतील अशीही व्यवस्था केली. शरीर हे मलमूत्रादी घाणींचं आगर असून सर्व व्याधींचं माहेरघर आहे आणि अशा या शरीराची आसक्ती धरणं हेच दुःखाचं मूल कारण आहे. या आशयाचे प्राचीन अर्वाचीन भाष्यकारांचे विचार टेपरेकॉर्डरद्वारे सतत ऐकू यावेत अशी योजना केल्याबरोबर व्यंकटेश्वरांचा एकंदर जीवनविषयक दृष्टिकोनच बदलून गेला. त्याला डिस्चार्ज देताना मी म्हणालो, वेल मिस्टर व्यंकटेश्वरन, यू आर फिट टू एन्जॉय युअर लाईफ अगेन. त्याबरोबर तो ताडकन म्हणाला, देर इज नथिंग इन धिस लाईफ डॉक्टर, यू नो. आफ्टर ऑल व्हॉट इज लाईफ? अ स्मॉल बबल ऑफ वॉटर ऑन द वास्ट ओशन. रस्त्यानं चालताना सरळ नाकासमोरची दिशा धरणारा अन तरुण सुंदर मुली जवळून जात असताना तिकडं वळूनही न बघणारा हा नवा व्यंकटेश्वरन म्हणजे लिटरोपॅथीच्या प्रभावाचं एक यशस्वी उदाहरण म्हणता येईल. लुले मास्तरांची तक्रार वेगळीच. पाठीला कणा नसलेला हा गृहस्थ. कोणीही याच्यावर डोळे काढावे. दूर अंतरावर भांडण झाले तरी हा थरथर कापायचा. तिथं स्वतः भांडेल ही गोष्टच असंभव होती. त्यामुळं हा घरमालक असूनही भाडेकरू याला जुमानत नव्हते. भाडी देत नव्हते. रेशनच्या दुकानात किंवा बस थांब्यावर हा रांगेत उभा राहायचा अन रांग सोडून धसमुसळेपणानं मागून आलेले लोक पुढं जायचे. मास्तरांच्या या दुबळेपणानं त्रस्त होऊन गेलेली त्यांची बायको जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मलाच या गृहस्थाची कीव आली. इन्स्पेक्टर समोर जीव मुठीत घेऊन उभं राहावं तसा माझ्यासमोर उभा राहिला. मी सगळं समजावून घेतलं. मनात म्हटलं, इथं मन कणखर करणारं साहित्य हवंय. लौकिक भाषेत ज्याला शिवराळ म्हणता येईल असं काहीसं सतत कानावरून गेल्याखेरीज या गड्याचा मऊपणा जायचा नाही. मी मास्तरांना म्हणालो, तुम्हाला खरोखरीच दुबळेपणा सोडायचा आहे का? हो साहेब. ह्या जगात वावरायला अंगात कणखरपणा पाहिजे. तो आपल्या अंगात यावं असं तुम्हाला वाटतं? वाटतं साहेब. मग मी सांगेन तसं वागावं लागेल. वागीन साहेब. मी भराभर त्यांच्यापुढं तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर, एलकुंचवारांचं गारबो, वसू भगतचं जंगली कबूतर, जयवंत दळवींचं चक्र, भाऊपाध्यांचं वासू नाका, चंद्रकांत खोतांचं उभयान्वयी अव्यय, खानोलकरांचं अवध्य अशी काही पुस्तकं टाकली. म्हणालो, ही सारी वाचायची. हो, पण मनात नाही, जोरानं. या पुस्तकातली भाषा तोंडात बसायला पाहिजे, कळलं? नंदी बैलासारखी मान हलवीत लुले मास्तर म्हणत होता. मला त्या गरीब बिचाराची कीव येत होती. मी वाचायला सांगितलेल्या पुस्तकांविषयी अनभिज्ञ असलेल्या या बापड्याची स्थिती काय होईल
याची कल्पनाच करवेना. मी हळूच विचारलं, आत्तापर्यंत काय काय वाचलं? साने गुरुजींची श्यामची आई वाचलं, गोड गोष्टी वाचल्या, मालतीबाई दांडेकरांची काही पुस्तकं वाचली, मनावर संस्कार करणारी. शाळेतल्या लायब्ररीत आहेत ती सगळी वाचली. तो भाबडेपणानं बोलत होता. मला कीव येत होती. कधी कुणाला शिव्या बिव्या दिल्यात? नाही. का? मला शिव्या येतच नाहीत डॉक्टर. निदान ऐकल्या तरी असतील शिमग्याच्या वेळी. मास्तरानं मान खाली घातली. अशा या शिव्या पुस्तकातून अधूनमधून आढळतील, पण बिचकायचं नाही. वाचन सोडून द्यायचं नाही. जोरानं वाचायचं, अभिनयासह वाचायचं. मी बोलत असताना मास्तरीणबाई म्हणाल्या, तुम्ही त्याची चिंता करू नका डॉक्टर साहेब, मी पाहते सारं. वाचतील ते, मीही वाचून दाखवीन. 7 दिवस हे करायचं. नंतर 7 दिवसांसाठी मास्तरांना इथं ॲडमिट व्हावं लागेल. कशासाठी? प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी. या पुस्तकात न छापलेले पण परिणामकारक असे आणखी काही वेचक संवाद आम्ही रेकॉर्ड केले आहेत. ते मास्तरांना ऐकावे लागतील. मास्तरांना सतत एका विशिष्ट वातावरणात मनानं वावरावं लागेल. निदान 7 एक दिवस तरी. बाईंनी सारं कबूल केलं. काही दिवस झाले. एक दिवस दैनंदिन व्यापाचा कंटाळा आल्याने मी दुपारच्या सिनेमाला गेलो होतो. गर्दी विलक्षण होती. क्यूमध्ये मी उभा होतो. रांग मागे पुढे होत होती. अचानक माझा पाय बहुधा माझ्या मागं उभ्या असलेल्या गृहस्थाच्या पायावर पडला असावा. तो एकदम ओरडला, क्यों बे साले, आख नाहीये क्या? मी मागे वळून पाहिलं. पाहतो तो काय, ते लुले मास्तर होते. शिवी ऐकून मला प्रथमच आनंद झाला होता त्या दिवशी. शिवाय लिटरोपॅथीचा परिणाम प्रत्यक्ष पाहून अधिक आनंद झाला होता. पण लिटरोपॅथी अशीच देऊन संपत नाही, तर त्याचे साईड इफेक्ट पण असतात. त्याच्यावरही उपाय करावा लागतो. आधीच्या केसेसमधील मिसेस नाटेकरांची वाचनाची सवय तुटून त्या गृहिणी धर्माकडे वळल्या. पण पूर्वी वाचनामुळे जागण्याची सवय असलेल्या त्यांना शय्येवर अंग टाकूनही झोप येईना. निद्रानाशाचा विकार तर आपणाला जडलेला नाही ना, अशी चिंता त्यांना वाटू लागली. मिस्टर नाटेकरांनी माझ्याकडे धाव घेतली. अर्थातच या साईड इफेक्टची मला कल्पना होतीच. मी ताबडतोब नाटेकरांना पु. शी. रेगे, विंदा करंदीकर यांच्या निवडक नवकविता, मर्ढेकरांचं सौंदर्य आणि साहित्य, पु. य. देशपांडे ह्यांचं अनामिकाची चिंतनिका, काही PhD पदवीसाठी स्वीकृत झालेले प्रबंध इत्यादी साहित्य देऊन ते मिसेसला झोपतेवेळी जोराने वाचून दाखवायला सांगितलं. साधारणतः 7-8 दिवसात मिसेस नाटेकरांचा निद्रानाशाचा विकार कमी होईल अशी अपेक्षा होती. पण 3 दिवसांनीच मिस्टर नाटेकर चांगली बातमी घेऊन सेंटरवर आले. वाचनारंभापासून 2 दिवसातच अपेक्षित प्रभाव दिसून आला होता. 3ऱ्या दिवशी तर मिस्टर नाटेकरांनी वाचनासाठी नित्याप्रमाणे पुस्तक हाती घेतले आणि दुसऱ्याच क्षणी मिसेस नाटेकर घोरू लागल्या. लिटरोपॅथी किंवा वाङ्मयोपचार पद्धती ही किती प्रभावी आहे हे ध्यानात येण्यासाठी वरील उदाहरणे पुरेशी ठरावीत. जनता जनार्दनासाठीच जणू अवतीर्ण झालेल्या या सर्वस्वी नवीन उपचार पद्धतीचा सर्वांना अधिकृत परिचय व्हावा आणि व्याधीमुक्त जीवनाचा लाभ मिळवून देणाऱ्या या उपचार पद्धतीकडे लोकांनी अधिकाधिक संख्येनं वळावं एवढाच हेतू. आपणाला अधिक काय सांगावं, आपण सुज्ञ आहातच, आणि अचूक निर्णय घेणं हे सुज्ञतेचं लक्षण असतं, नाही का? फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.